नेक्स्ट, वेलकम स्टुडंट. पाहिजे आता आपल्याला बेसिक टर्म्स इन केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये बेसिक टर्म. आता मोस्ट ऑफ द टाइम केमिस्ट्रीचा सब्जेक्ट तुम्ही वाचत असताना पहिलाच तुम्हाला काही शब्द त्या टॉपिकमध्ये, त्या सब्जेक्टमध्ये, त्या विषयामध्ये येतात आणि त्या मग शब्दांचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे, त्याचा मिनिंग आपल्याला कळायला पाहिजे. तर ते काही सर्व शब्द आहेत, सर्व शब्दांचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूया मग आपण फर्स्ट टर्म जी आहे केमिकल्स मधली, त्या टर्मला आपण काय म्हणतो? ॲटम्स म्हणतो. जनरली सर्वांना याची डेफिनेशन माहित आहे. जो सायन्सचा स्टडी करतो 10वी पर्यंत, 11वीला, 12वीला किंवा तुम्ही लोअर क्लासला स्टडी केलेला आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲटम. मराठीमध्ये या शब्दाला अणू आपण म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही अणू आहे तो इंडियन फिलॉसॉफरनं डिस्कवर केलेला आहे, दॅट इज कॉल्ड महर्षी कनद. पण महर्षी कनदला इम्पॉर्टन्स या आयटमच्या डिस्कवरीचं दिलं गेलेलं नाही. का? याचा रिझन माहित पाहिजे आपल्याला. कारण त्या महर्षी कनदकडं एक सॉलिड प्रूफ नव्हता की दिस इज कॉल्ड ॲज आयटम. त्यांनी संस्कृतमध्ये म्हटलं होतं, संस्कृत भाषेमध्ये, परमाणु. कोणत्याही पदार्थाचा लहानात लहान जो भाग आहे, पार्ट आहे, त्याला काय म्हटलं त्यांनी? परमाणु म्हटलं. ठीक आहे. मग महर्षी कनदला डिस्कवरीमध्ये आपण पाहणार आहोत. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. नंतर डाल्टन थेरी, डाल्टननं मग एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून सांगितलं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲटम. डाल्टन थेरी वॉज ऑल्सो रिजेक्टेड. डाल्टन थेरी पण रिजेक्ट केले, कारण डाल्टननं सांगितलं इंडिव्हिजिबल, पण इट कॅन बी डिव्हिजिबल. ह्या सर्व गोष्टी आपण हिस्ट्री जी आहे या आयटमची आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपल्याला पाहिजे याची डेफिनेशन. व्हॉट इज द ॲटम? एनी टाइनी पार्टिकल any tiny particles in matter or elements. बघा, सर्वात टाइनी पार्टिकल म्हणजे काय? लहान पार्टिकल, सर्वात स्मॉल पार्टिकल, द स्मॉलेस्ट अँड टाइनी पार्टिकल कशामध्ये आहे? मॅटरमध्ये आहे. किंवा कशामध्ये आहे? एलिमेंट्समध्ये आहे, मूलद्रव्यांमध्ये आहे. मग आता मॅटर म्हटलं तर फॉर एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड आणि गॅस. व्हॉट इज मिनिंग ऑफ मॅटर? तुम्हाला माहिती आहे सर्वांना. व्हॉट इज मॅटर? एनिथिंग दॅट ऑक्युपाय द स्पेस. अशी प्रत्येक वस्तू, ती वस्तू की त्या वस्तूनं या युनिवर्सचा काय ऑक्युपाय केलेला आहे? स्पेस ऑक्युपाय केलेली आहे, काही जागा व्यापलेली आहे, त्यांना आपण मॅटर म्हणतो. तर त्या मॅटरला तुम्ही कट 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 करत गेलात, सर्वात लहान 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 पार्टिकल तुम्ही तयार करत गेलात त्या मॅटरचा. तर सर्वात शेवटचा जो पार्टिकल येईल ना तुम्हाला लहानात लहान, दॅट पार्टिकल्स आर कॉल्ड, त्या पार्टिकलला आपण काय म्हटलं? ॲटम्स म्हणतो, त्यांना आपण अणू म्हणतो. ठीक आहे. कुठे मिळतात म्हटलं? मॅटरमध्ये किंवा एलिमेंट्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एलिमेंट? एलिमेंट कशाला म्हणतो आपण? की जनरली एलिमेंट्स जे आहेत, काही एलिमेंट्स नेचरमध्ये सुद्धा मिळतात आपल्याला, आणि रिसेंटली केमिकल सायन्समध्ये काही एलिमेंट हे लॅबोरेटरीमध्ये, त्यांना आपण आर्टिफिशियली प्रिपेअर्ड एलिमेंट म्हणतो, ते एलिमेंट सुद्धा प्रिपेअर केलेले आहेत. ठीक आहे. तर मग नेक्स्ट टर्म आहे आपली, दॅट इज कॉल्ड व्हॉट इज द एलिमेंट. बघा, एलिमेंट्स कशाला म्हणतात? एलिमेंट्स काय आहे? नॅचरली occurring substance which consist of atom. बघा, ही डेफिनेशन इज कॉल्ड, याला म्हटलं आपण एलिमेंट्स. ही ओल्ड डेफिनेशन आहे, जुनी डेफिनेशन आहे. काय म्हटलं? ज्या वेळेस नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स म्हटलं म्हणजे आर्टिफिशियल प्रिपेअर झालेले एलिमेंट म्हटलंय का? नाही, फक्त काय म्हटलं? निसर्गामध्ये आढळणारे सबस्टन्स, त्या सबस्टन्सला काय म्हटलं? एलिमेंट्स म्हटलं. पण ज्या वेळेस आर्टिफिशियल सबस्टन्स तयार झाले, आर्टिफिशियल एलिमेंट फॉर्म झाले,
त्यावेळेस या एलिमेंटची डेफिनेशन जी आहे ती चेंज झाली. बघा काय म्हटलं, द एनी प्युअर कंपाऊंड, एनी प्युअर सबस्टन्स, कोणताही एक प्युअर सबस्टन्स, प्युअर पाहिजे हा, एनी प्युअर सबस्टन्स which consist of atom, त्याच्यामध्ये काय आहे, atoms आहे. such type of pure compounds are called elements, त्यांना आपण एलिमेंट्स म्हटलं. नेक्स्ट टर्म आहे that is called molecules. what is the meaning of molecule? मराठीमध्ये आपण त्याला रेणू म्हणतो. बघा मॉलिक्युल्स कशाला म्हणणार, the more than one same or different atom combine at fixed proportion to form, त्यांच्यापासून काय मिळतं, मॉलिक्युल्स मिळतात. बघा काय मिळतं, एकापेक्षा जास्त सारखे, एकापेक्षा जास्त कसे पाहिजेत, सारखे किंवा वेगवेगळे अणू कंबाईन झाले म्हणजे रिॲक्ट झाले. कसं रिॲक्ट झाले, पण फिक्स प्रोपोर्शन बघणार आहेत आपण. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोपोर्शन, त्याचं मासचं प्रोपोर्शन फिक्स पाहिजे, बरोबर का. फिक्स प्रोपोर्शन टू फॉर्म, त्यांच्यापासून मॉलिक्युल्स तयार होतात. एक्झाम्पल, आपण एक्झाम्पल जर पाहिलं, फॉर्मेशन ऑफ वॉटर किंवा फॉर्मेशन ऑफ मिथेन. बघा एक्झाम्पल बघू, फॉर्मेशन ऑफ मिथेन. फॉर्मेशन ऑफ मिथेन सर्वांना माहिती रिॲक्शन, कार्बनचा आयटम रिॲक्ट केला हायड्रोजनच्या मॉलिक्यूल सोबत आणि टू फॉर्म, त्यापासून मग आपल्याला मिळालं काय, CH4 मॉलिक्यूल. काय केलं, 12 ग्राम ॲटॉमिक मास आहे कार्बनचा, ते 12 ग्राम, हे हायड्रोजन एकाचं 1 ग्राम, टोटल 4 आहेत म्हणजे किती, 4 ग्राम, म्हणजे 12 ग्राम कार्बन आणि 4 ग्राम हायड्रोजन, यांना म्हणणार आपण फिक्स प्रोपोर्शन. एवढं मासचं प्रोपोर्शन जर एकत्र आलं, कंबाईन झालं, तर त्यावेळेस तुम्हाला मिथेन हा मॉलिक्युल्स तयार होतो. दॅट इज कॉल्ड मिथेन मॉलिक्यूल. कळालं तुम्हाला फिक्स प्रोपोर्शनचा मिनिंग काय. इथं तुम्ही जर वेट चेंज केलं, तुम्ही फॉर एक्झाम्पल इथं 24 चेंज केलं, मिथेन नाही मिळणार, दुसरा कंपाऊंड मिळणार, बरोबर. म्हणजे मिथेन प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला फिक्स प्रोपोर्शन पाहिजे, इथेन प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला फिक्स प्रोपोर्शन पाहिजे, वॉटर प्रिपेअर करण्यासाठी फिक्स प्रोपोर्शन मासचं पाहिजे, अमोनिया प्रिपेअर करण्यासाठी फिक्स प्रोपोर्शन मासचं पाहिजे. तर ते फिक्स प्रोपोर्शन कंबाईन झाल्यानंतर सेम किंवा डिफरंट एलिमेंट, त्यांना आपण काय म्हणतो, मॉलिक्युल्स. आता इथं आपण डिफरंट आयटम घेतले ना, हा कार्बनचा आयटम, हा हायड्रोजनचा, म्हणून आपण डिफरंट आयटम, एकापेक्षा जास्त आहेत ना त्यामुळे. आता सेम म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल इथंच घेऊ आपण सेकंड नंबर एक्झाम्पल. एक हायड्रोजनचा आयटम घेतला, दुसरा हायड्रोजनचा आयटम घेतला, ते कंबाईन केले आपण, त्यांच्यापासून H2 मॉलिक्यूल तयार झाला. याचं पण प्रोपोर्शन फिक्स आहे. 1 ग्राम तुम्ही हायड्रोजन घेतला, 1 ग्राम तुम्ही पुन्हा दुसरा हायड्रोजन घेतला, तुम्हाला 2 ग्राम काय तयार झालं, हायड्रोजन मॉलिक्युल्स तयार झाला. सेम इथं पण 12 किती होतील इकडे, 16 ग्राम मिथेन तयार होणार. 16 ग्राम मिथेनसाठी तुम्हाला हेच प्रोपोर्शन लागणार. 2 ग्राम हायड्रोजन मॉलिक्यूल प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला हेच प्रोपोर्शन लागणार. हायड्रोजन गॅस मिळतो, हा सुद्धा मिथेन काय मिळतो, गॅस मिळतो. तर सच टाइप ऑफ कंपाऊंड यांना तुम्ही काय म्हणता, मॉलिक्युल्स म्हणता. मॉलिक्यूल क्लिअर झालं तुम्हाला. नेक्स्ट आहे आता कंपाऊंड्स. नेक्स्ट काय, कंपाऊंड्स. बघा कंपाऊंड्स कशाला म्हणणार, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म ए कंपाऊंड. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल
वॉटर मॉलिक्यूल किती घेतले तुम्ही, नंबर ऑफ घेतले, एक ग्लास वॉटर मॉलिक्यूल घेतले तुम्ही, तर त्याला आपण वॉटर मॉलिक्यूल्स म्हणतो का, नाही, त्याला आपण काय म्हणणार, वॉटर कंपाऊंड म्हणणार. का म्हणणार, का मॉलिक्यूल्स केव्हा म्हणणार, फक्त H2O एकच असेल तर मग मॉलिक्यूल झाला. मग आता नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल असेल तर त्या टर्मला काय म्हणणार, कंपाऊंड. लक्षात आलं का तुम्हाला, स्मॉल एकच मॉलिक्यूल, एकच तो H2 असेल मग मॉलिक्यूल म्हणा, एकच तो CH4 असेल त्याला मॉलिक्यूल्स म्हणा, एकच NH3 असेल तर त्याला तुम्ही मॉलिक्यूल्स म्हणा. पण मिलियन्स ऑफ वॉटर कंपाऊंड म्हणावं लागेल, मिलियन्स ऑफ मिथेन कंपाऊंड म्हणावं लागेल, मिलियन्स ऑफ अमोनिया कंपाऊंड म्हणावं लागेल. म्हणजे कंपाऊंड इट इज अ लार्जर क्वांटिटी ऑफ मॉलिक्यूल. याची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली पाहिजे. इट इज अ नंबर ऑफ मॉलिक्यूल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म कंपाऊंड. बघूया आपण. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स म्हणजे काय, एक्झॅक्ट नंबर माहित नाही आपल्याला, 2 मॉलिक्यूल, 3 मॉलिक्यूल, 4 मॉलिक्यूल, 5 मॉलिक्यूल, 1 लाख मॉलिक्यूल, 1 मिलियन मॉलिक्यूल, माहिती का, नाही, ते एकापेक्षा जास्त असू शकतात मॉलिक्यूल. ठीक आहे. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म, त्यांच्यापासून काय तयार होतो, कंपाऊंड्स तयार होतो, यांच्यापासून कंपाऊंड. ठीक आहे. तर ॲटम, एलिमेंट, मॉलिक्यूल आणि कंपाऊंड हे तुमच्या गोष्टी लक्षात आल्या असतील. देन आता या आयटम मध्ये कन्सिस्ट ऑफ पिरियोडिक टेबल. जर तुम्ही आपण पिरियोडिक टेबल सुद्धा डिस्कस करणार आहोत ज्यावेळेस आपण ब्लॉकला सुरुवात करणार आहोत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक किंवा पिरियोडिक टेबलचं आपण डिस्कशन सुरू करणार आहोत, त्यावेळेस आपण बघणार आहोत. तर पिरियोडिक टेबल जर तुम्ही पाहिला तर त्या पिरियोडिक टेबल मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर दिलेला असतो, ॲटॉमिक मास नंबर दिलेला असतो, ॲटॉमिक न्यूट्रॉन नंबर दिलेला असतो, बरोबर का. मग ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणणार, ॲटॉमिक नंबर कशाला म्हणणार, हे डेफिनेशन तुम्हाला माहित आहे तर तुम्हाला लिहून देण्याची गरज नाही. तरी आपण घेऊया, व्हॉट इज द मीनिंग ऑफ ॲटॉमिक नंबर. कशाला म्हणणार, ॲटॉमिक नंबर जो आहे तो जनरली आपण दाखवतो कशानं, Z ना. कशाला म्हणणार बघा ॲटॉमिक नंबर, द नंबर ऑफ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन्स कॉल्ड, त्यांना आपण काय म्हणणार, ॲटॉमिक नंबर. लक्षात ठेवा, प्रोटॉन अँड नाही, हा अँड नाही, एक तर प्रोटॉनचा नंबर किंवा इलेक्ट्रॉनचा नंबर. असं का म्हटलं, कारण आयटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आयटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत म्हणजे काय, की आयटमकडे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत ना तेवढेच काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहेत. मग पॉझिटिव्ह चार्ज असणारे पार्टिकल आयटममध्ये काय म्हणतो, प्रोटॉन. तेवढेच निगेटिव्ह, मग निगेटिव्ह चार्ज असणारे पार्टिकल जे आहेत आयटममध्ये त्यांना काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन. म्हणून डेफिनेशन मध्ये आपण दिलंय की काही बुकमध्ये फक्त असं दिलंय, नंबर ऑफ प्रोटॉन इज कॉल्ड, काही बुकमध्ये असं दिलंय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड, बरोबर का. मग आता आपल्या लक्षात आलं पाहिजे प्रोटॉन और इलेक्ट्रॉन, आपली डेफिनेशन अशी असणार. मग कोणतंही बुक घ्या, डेफिनेशन क्लिअर होईल, बरोबर. राईट. नेक्स्ट 6 नंबरची टर्म आहे ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर हे दाखवतो आपण ए या साईडला, कॅपिटल ए. व्हॉट इज मास नंबर, द नंबर ऑफ, सेम डेफिनेशन, नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इज कॉल्ड, त्यांना तुम्ही काय म्हणताल, मास नंबर म्हणतात. आता इथं ऑर नाही आहे, काय आहे, अँड आहे. म्हणजे काय, प्रोटॉनची संख्या अधिक कोणाची संख्या, न्यूट्रॉनची संख्या, तर त्यांना आपण म्हणतो मास नंबर. मग तुम्ही म्हणता नंतर त्या पार्टिकल मध्ये, त्या आयटम मध्ये इलेक्ट्रॉन पण आहे, इलेक्ट्रॉनची संख्या नाही कन्सिडर केली. तुम्ही एखादा सबस्टन्स जर मोजताल तर तो सबस्टन्स मोजत असताना त्याच्यामध्ये जेवढे काही पार्टिकल आहेत त्या सर्वांचं वेट येईल ना, बरोबर का नाही. मग इलेक्ट्रॉन पण आहे ना त्याच्यामध्ये, इलेक्ट्रॉन का कन्सिडर नाही केला, बिकॉज मास ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी निग्लिजिबल. मास ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते कसं आहे, खूप कमी आहे. आणि खूप कमी मास इलेक्ट्रॉनचा असल्यामुळे थेरॉटिकल कन्सेप्टमध्ये, कॅल्क्युलेशनच्या पार्टमध्ये इलेक्ट्रॉनच्या मासला आपण कन्सिडर केलेलं नाही. म्हणून या ठिकाणी मास नंबर फक्त काय आहे, प्रोटॉनचा नंबर आणि न्यूट्रॉनचा नंबर आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर 7 नंबरची टर्म आहे ती म्हणजे कोणती, न्यूट्रॉन नंबर. कोणता नंबर, न्यूट्रॉन नंबर. हे आता तुम्हाला माहित असताना काय बरं डिस्कस करतोय आपण,
कारण याच्या नंतरच्या टर्म्स याच्यावरती डिपेंड आहेत. रिव्हिजन फक्त आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन, आयसोइस्टर, आयसोडायफर, आयसो इलेक्ट्रॉनिक, या सर्व गोष्टी याच्यावरती डिपेंड आहेत. ठीक आहे. मग व्हॉट इज न्यूट्रॉन नंबर? द नंबर ऑफ न्यूट्रॉन. बघा, नंबर ऑफ काय न्यूट्रॉन्स इज कॉल्ड, त्यांना तुम्ही काय म्हणणार न्यूट्रॉन नंबर. आणि हा न्यूट्रॉन नंबर कसा कॅल्क्युलेट करतात? न्यूट्रॉन नंबर जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर A - Z, सिंपल फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा. या ठिकाणी लिहूया आपण फॉर्म्युला. न्यूट्रॉन नंबर कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे? A - Z. A म्हणजे मास नंबर आणि Z म्हणजे काय ॲटॉमिक नंबर. मास नंबर मधून तुम्ही ॲटॉमिक नंबर काय केला? मायनस केला, सबट्रॅक्ट केला, तर त्यावेळेस तुम्हाला कोणाचा नंबर मिळतो? न्यूट्रॉन नंबरचा मिळतो. तर ह्या बेसिक टर्म्स आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर काही बेसिक टर्म्स आपल्याला लगेच डिस्कस करायचे. वेलकम स्टुडंट. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे की आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन, आयसो इलेक्ट्रॉनिक, आयसोडायफर आणि आयसोस्टर. आता याच्या अगोदर म्हणजे पाहिलं आपण काय आयसो न्यूट्रॉन नंबर म्हणजे न्यूट्रॉन नंबर पाहिला आपण. न्यूट्रॉन नंबर स्क्रीनच्या तुमच्या खालच्या साईडला लागतं बघा. तर न्यूट्रॉन नंबर मी आता एक्सप्लेन करतोय तुम्हाला. न्यूट्रॉन नंबर ऑफ न्यूट्रॉन इज कॉल्ड न्यूट्रॉन नंबर. हा न्यूट्रॉन नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा? n = A - Z. A म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास नंबर आणि Z म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर त्या स्पीसीजचा, त्या एलिमेंटचा. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करणार आहोत. आयसोटोप्स या टर्म्स नीट इम्पॉर्टंट आहेत. नीटला नेहमी क्वेश्चन यावरती विचारलेला आहे. तर मग बघूया आपण पहिल्यांदा रिप्रेझेंटेशन ऑफ एलिमेंट. एलिमेंटचं रिप्रेझेंटेशन कसं करतो आपण? दिस इज कॉल, याला आपण काय म्हणतो? एक्स म्हणतो. एक्स म्हणजे एलिमेंट. बॉटम साइडला जो Z येतो तो म्हणजे काय ॲटॉमिक नंबर. टॉप साइडला A येतो म्हणजे काय? तो म्हणजे मास नंबर. राईट हँड साइडला टॉप साइडला काय लिहितो आपण? n लिहितो म्हणजे तो म्हणजे काय न्यूट्रॉन नंबर. तर असं रिप्रेझेंटेशन जनरली आपण एलिमेंटचं करतो. आता फर्स्ट टर्म आपल्याला पाहिजे दॅट इज कॉल्ड, मग आता लास्ट मध्ये आपण पाहिलं 7 नंबरच्या टर्म पर्यंत पाहिलं आपण काय न्यूट्रॉन पर्यंत, न्यूट्रॉन नंबर पर्यंत. आता 8 नंबरची जी टर्म आहे ती म्हणजे कोण? आयसोटोन्स. आयसोटोन्स आयसोटोप्स. आयसोटोप्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयसोटोप? सिंपल, सर्वांना माहित आहे. आयसोटोप्स कशाला म्हणतो आपण? द स्पेसिस हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर. ज्या स्पेसिसचा ॲटॉमिक नंबर कसा आहे? सेम आहे, बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. ज्या स्पेसिसचा ॲटॉमिक नंबर सेम आहे पण मास नंबर कसा डिफरंट आहे. एक्झाम्पल, आपण याचे एक्झाम्पल्स बघूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल हायड्रोजनचे आयसोटोप्स घेऊया आपण. हायड्रोजनचा आयसोटोप H11, H12, H13, बरोबर. या आयसोटोपला आपण काय म्हणतो? हायड्रोजनचा प्रोटियम. या आयसोटोपला काय म्हणतो? ड्यूटेरियम. आणि या आयसोटोपला आपण काय म्हणतो? ट्रायटियम. तर असे हे 3 आयसोटोप, त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम दिसतोय 1, पण त्यांचा मास नंबर 1, 2, 3 डिफरंट आहे. यांना म्हणणार आयसोटोप्स. कार्बनचे आयसोटोप्स बघूया आपण. कार्बन C6 12, कार्बन C6 13, कार्बन C6 14. बघा बरं, आता यामध्ये जर पाहिलं आपण सेम ॲटॉमिक नंबर या साईडला लिहितो आपण. म्हटलं Z ची किंमत सारखी आहे, A ची किंमत डिफरंट आहे म्हणजे मास नंबर वेगळा आहे. यांना म्हणणार आयसोटोप्स. आणखी नायट्रोजनचा आपण जर चेक केलं, नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7, मास नंबर 14, सेकंड ॲटॉमिक नंबर 7, मास नंबर 15. Z ची व्हॅल्यू ॲटॉमिक नंबर सारखा आहे, ॲटॉमिक नंबर कसा आहे? सेम आहे,
पण डिफरंट काय आहे ॲटॉमिक मास 14 15 अशा स्पेसिसला आपण म्हणणार आयसोटोप्स. नेक्स्ट टर्म आहे आपली आयसोबार्स. 9 नंबरची टर्म आहे, दॅट टर्म इज कॉल्ड, त्या टर्मला आपण काय म्हणतो आयसोबार्स. बघा याच्या उलट डेफिनेशन आहे आयसोबार्सची. बघा सेम ॲटॉमिक मास नंबर, सेम काय आहे ॲटॉमिक मास नंबर आहे, but different atomic number. त्या स्पीसीजचा ॲटॉमिक मास नंबर कसा आहे सेम आहे, पण ॲटॉमिक नंबर मात्र कसा आहे डिफरंट आहे. याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर एक्झाम्पल काय काय मिळतील बघा आपल्याला. फर्स्ट एक्झाम्पल पोटॅशियम, त्याचा ॲटॉमिक नंबर जर तुम्ही पाहिला तर 19 मिळतो, मास नंबर किती मिळतो 14. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती मिळतो 20, त्याचा मास नंबर किती आहे 14. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती मिळतो तुम्हाला 18, त्याचा मास नंबर किती आहे 14. बघा ह्या तीन स्पेसिसचा ॲटॉमिक नंबर हा डिफरंट आहे, डिफरंट ॲटॉमिक नंबर, पण त्याचा मास नंबर जो आहे टॉपला लिहितो आपण मास नंबर 40 40 40. अशा टर्मला आपण काय म्हणणार आयसोबार्स. नेक्स्ट टर्म आहे आपली ती म्हणजे कोणती आयसोटोन्स. बघूया आपण व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयसोटोन्स. आयसोटोन्स कशाला म्हणणार बघा, सेम न्यूट्रॉन नंबर but different atomic number and atomic mass number. बघा स्पेसिसचा काय आहे न्यूट्रॉन नंबर सेम आहे, पण त्याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर कसा आहे वेगळा आहे, डिफरंट आहे. मग बघूया आपण स्पेसिस कोणत्या त्या. फॉर एक्झाम्पल आपण स्पेसिस घेतली नायट्रोजन 714. बघा नायट्रोजन स्पेसिस कोणता घेतला 715 घेतला, तेव्हा त्याबरोबर आपल्याला न्यूट्रॉन नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा या ठिकाणी फॉर्म्युला बघू. n = a - j, n = a - j. n म्हणजे काय बरं, n म्हणजे न्यूट्रॉन नंबर, त्यानंतर a म्हणजे काय मास नंबर, ठीक आहे, आणि z म्हणजे काय ॲटॉमिक नंबर, ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. मग आता बघू आपण आयसोटोन्सच्या स्पेसिस कोणत्या आहेत. एक्झाम्पल जर आपण घेतलं नायट्रोजन 7 आणि त्याचा आयसोटोप घेतला 15 आणि ऑक्सिजनचा घेतला आपण आयसोटोप 8 आणि 16. आता यांचा न्यूट्रॉन नंबर कॅल्क्युलेट जर आपण करायचं म्हटलं तर बघा नायट्रोजनचा आपल्याला न्यूट्रॉन नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार, n = मास नंबर किती आहे 15, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 7. इथं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, कसं कॅल्क्युलेट करणार बघा, n म्हणजे न्यूट्रॉन नंबर, ॲटॉमिक मास नंबर किती आहे 16, ॲटॉमिक नंबर किती आहे 8. करा कॅल्क्युलेट, किती येईल यांची व्हॅल्यू 8 येईल, किती येईल यांची व्हॅल्यू 1 येईल. बघा आता न्यूट्रॉनचा नंबर सेम आहे, या दोन स्पेसिस मध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. या दोन स्पेसिस मध्ये न्यूट्रॉनचा नंबर कसा आहे सेम आहे, हा न्यूट्रॉन नंबर सेम आहे, म्हणजे असं इथं आपण न्यूट्रॉनचा नंबर लिहितो, आपण लिहूया या ठिकाणी. इथं पण न्यूट्रॉनचा नंबर किती 8 आहे, इथं पण न्यूट्रॉनचा नंबर किती 8, आपण या साइडला लिहितो न्यूट्रॉन नंबर सेम, ॲटॉमिक नंबर डिफरंट, ॲटॉमिक मास नंबर डिफरंट. अशा स्पेसिसला तुम्ही कोणती स्पेसिस म्हणणार आयसोटोन्स म्हणणार. नेक्स्ट स्पेसिस आपल्याला पाहिजे आयसोटोन नंतर आयसो इलेक्ट्रॉनिक. याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण बघूया आयसो इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला 11 नंबरचा जो काही कन्सेप्ट आहे तो पाहिजे. बघू आपण 11 नंबर काय आहे. 11 नंबर that is isoelectronic species. कोणती स्पेसिस पाहिजे आपल्याला आयसोइलेक्ट्रॉनिक. आता आयसोइलेक्ट्रॉनिक कशाला म्हणतात बघूया आपण सिस्टमॅटिक. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय बघा. द स्पेसिस, अशा स्पेसिस having same number of काय असतील इलेक्ट्रॉन असतील. ज्या स्पीसीज कडे किंवा ज्या पेअर ऑफ एलिमेंट कडे काय असतील सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील
तर अशा स्पेसिसला आपण काय म्हणणार, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. तुम्हाला विचारतात द आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस कोणत्या आहेत म्हणजे एक्झामला, तर त्यावेळेस आपल्याला सांगता आल्या पाहिजे. बघ कसं ओळखणार, एक्झाम्पल आपण जर घेतलं, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं नंबर 1 चं एक्झाम्पल Na प्लस आणि Ne. बघा Na प्लस कसं काढणार, Na प्लस कडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे कॅल्क्युलेट करणार, बघा Na प्लस कडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचे असतील तर याचा ॲटॉमिक नंबर किती आहे सोडियमचा 11. आता +1 चार्ज आहे, +1 चार्ज आहे याचा अर्थ काय होतो की सोडियमनं 1 इलेक्ट्रॉन काय केला, लॉस केला. मग सोडियमनं 1 इलेक्ट्रॉन जर लॉस केला तर त्याच्याकडे आहे का तो इलेक्ट्रॉन, नाही. मग आपण काय करणार, तर त्या 11 मधनं 1 इलेक्ट्रॉन काय करणार, मायनस करणार. त्यावेळेस मग आपला आन्सर काय येणार 10. म्हणजे सोडियम +1 कडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे झालं आपला आन्सर. ठीक आहे. आणि निऑन डायरेक्टच आहे की निऑनचा ॲटॉमिक नंबर जर आपण पाहिला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर निऑन कडे कॅल्क्युलेट करायचे असतील तर ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. मग निऑन कडे पण किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 10. मग सोडियम प्लस आणि निऑन या दोघांना आपण काय म्हणणार, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. नेक्स्ट एक्झाम्पल आपण मॉलिक्यूलचं घेऊया यामध्ये. आता एक्झाम्पल घेतलं आपण सपोज फॉर एक्झाम्पल NH3 आणि सेकंड एक्झाम्पल आपण घेतलं H2O. बघा आता NH3 मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ॲटॉमिक नंबर नायट्रोजनचा 7 प्लस हायड्रोजनचा एकाचा किती आहे 1 आहे, इनटू किती करणार 3 म्हणजे किती येणार 7. 1 × 3 म्हणजे किती 3 म्हणजे 7 + 3 किती 10. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन या अमोनियाकडे किती आहे 10 आहे. आता वॉटरकडे बघूया आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, चेक करा. बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचे वॉटरमध्ये, तर हायड्रोजनकडे किती 1 इनटू किती हायड्रोजन 2 प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 मग किती येईल बरं 8 आणि हे +2 म्हणजे किती येतील 10. म्हणजे ऑक्सिजनकडे सुद्धा नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती किती आहे 10 आहे. मग अमोनिया आणि वॉटर यांना तुम्ही काय म्हणणार, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. क्लिअर झालं तुम्हाला, राईट. नेक्स्ट आता निगेटिव्ह चार्ज असेल मग आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस कसे आयडेंटिफाय करणार. फॉर एक्झाम्पल आपण आता थर्ड एक्झाम्पल घेऊया. नंबर थर्ड ऑक्सिजन -2 असेल आणि फ्लोरीन -1 असेल, तर यावेळेस मग यांना आयसो इलेक्ट्रॉनिक कसं म्हणणार. बघा ऑक्सिजनचा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आपण कॅल्क्युलेट करू, फ्लोरीन थोडे या साईडला देऊ आपण. ऑक्सिजनचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे बरं, ऑक्सिजन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1 प्लस आता ऑक्सिजनकडे हे -2 म्हणजे काय 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा शिल्लक आहेत त्या ऑक्सिजनकडे, म्हणजे ते 2 इलेक्ट्रॉन ते ऑक्सिजनकडे आहेत ना, मग काय करणार आपण त्याला प्लस करणार, सॉरी इथं काय करणार +2 करणार. सेम आता बघा ॲडिशन करा 8 + 2 किती आला आपला आन्सर 10. म्हणजे या ऑक्सिजनकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे 10 आहे. चला फ्लोरीनकडे, फ्लोरीन चेक करा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फ्लोरीनचे चेक करायचे तुम्हाला. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर पिरियोडिक टेबल मध्ये पाहा, पाहिल्यानंतर तुम्हाला काय मिळतो ॲटॉमिक नंबर 9 प्लस आता फ्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे 1 इलेक्ट्रॉन बरोबर आहे. मग 1 इलेक्ट्रॉन आहे तर काय करणार तुम्ही प्लस करणार, म्हणजे 9 + 1 = किती येणार 10. म्हणजे फ्लोरीनकडे सुद्धा नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 10 आहे. म्हणजे O - 2 आणि F - 1 ह्या दोन स्पेसिसला तुम्ही काय म्हणणार, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लिअर झालं असेल की आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस कशाला म्हणायचं, आयसोटोन्स कशाला म्हणायचं, आयसोबार्स कशाला म्हणायचं, आयसोटोप्स कशाला म्हणायचं. त्यापैकीच आता इम्पॉर्टंट टर्म आहे नंबर 12 ची, दॅट इज कॉल्ड आयसोडायफर. बघा 12 नंबर आयसोडायफर. बघा थोडीशी डिफरंट आहे ही टर्म, पण लक्षात घेण्यासाठी एकदम सिंपल थोडेसे कॅल्क्युलेशन आहे त्यामध्ये. बघूया मग आपण आयसोडायफर. आयसोडायफर म्हणजे काय तर स्पेसिस. स्पेसिस हा शब्द प्रत्येक वेळेस लावायचा आहे तुम्हाला, मोर दॅन वन पेअर असेल बरोबर का. द स्पेसिस हॅव्हिंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉनवरती चार्ज किती न्यूट्रॉनवरती चार्ज किती 0 मायनस प्रोटॉन नंबर. ठीक आहे. ज्या स्पेसिस कडे n - p यांची संख्या कशी असेल सेम असेल तर त्या स्पेसिसला तुम्ही काय म्हणणार आयसोडायफर म्हणणार. फॉर एक्झाम्पल साठी आपण चेक केलं, सपोज फॉर एक्झाम्पल आपण घेतला युरेनियम
आणि सेकंड जो एलिमेंट घेतला आपण तो म्हणजे कोणता घेतला, सपोज आपण घेतला थोरियम. आता युरेनियमचा ॲटॉमिक नंबर जर आपण पाहिला तर तो किती आहे, 92 आहे. 92 ॲटॉमिक नंबर आहे आणि ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो किती आहे, 235. बघा, युरेनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 92 आणि ॲटॉमिक मास नंबर आहे 235. थोरियमचा ॲटॉमिक नंबर बघा बरं किती आहे, 90 आणि ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 231. तर हे दोन स्पेसिस आहे. आता या दोन स्पेसिस कडे n-p ची संख्या सेम आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं. त्यासाठी काय करावं लागेल बरं, पहिल्यांदा नंबर ऑफ न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करावे लागतील आपल्याला. आता आपल्याला माहित आहे नंबर ऑफ न्यूट्रॉन तुम्ही n0 ने दाखवू शकता किंवा याच्या अगोदर आपण n ने दाखवलं होतं, असं दाखवलं होतं बरोबर. दोन्ही पैकी कोणती एक टर्म तुम्ही यूज करू शकता. मग आता n0 कॅल्क्युलेट करायचं काय फॉर्म्युला, a मायनस झे. या साईडला आपण युरेनियम आणि या साईडला आपण थोरियम कॅल्क्युलेट करू. a मायनस झे आहे. मग n0 म्हणजे न्यूट्रॉन नंबर इक्वल टू मास नंबर किती, या साईडला आपण रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं x बरोबर. तर मास नंबर किती आहे 235 मायनस किती करणार ॲटॉमिक नंबर 92. किती राहील बरं याचा आन्सर जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं 5 - 2 म्हणजे 3 आणि हे 4 2 मधनं 1 गेला म्हणजे किती 143. म्हणजे न्यूट्रॉनचा नंबर जो आहे तो किती आला बरं 143 आला बरोबर. ठीक आहे. आता प्रोटॉनचा नंबर ऑलरेडी आपल्याला माहित आहे. प्रोटॉन म्हणजे काय, सर्वांना माहिती आहे. प्रोटॉन म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन इन ॲटम इज कॉल्ड प्रोटॉन नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबरलाच आपण प्रोटॉन नंबर म्हणतो. मग प्रोटॉन नंबर किती, म्हणजे हा ॲटॉमिक नंबर आहे 92. मग आता प्रोटॉन नंबरची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे किती 92. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, n-p कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा बरं आता n-p मध्ये कसे कॅल्क्युलेट करणार, n0 - p प्लस. आता काय करणार, n0 किती आले आपल्याकडे व्हॅल्यू इक्वल टू 143. प्रोटॉन नंबर किती आला आपल्याकडे 92. ठीक आहे. मग आता 143 मायनस 92, 3 मधनं 2 गेले किती राहिले बरं, 3 मधनं 2 गेले म्हणजे किती राहिलं 1 राहिले. 14 मधनं हे 9 गेले म्हणजे किती राहतील 5 आणि 1 काय होईल मायनस म्हणजे 0 राईट. म्हणजे किती झालं 51 नंबर ऑफ n0 p प्लस याची व्हॅल्यू आपल्याला किती आली 51. आता एवढीच व्हॅल्यू जर आपल्याला या साईडला मिळाली तर म्हणणार हे काय आहे आयसोडायफर आहे. बघूया बरं मग आपण आयसोडायफर आहे का हे राईट. थोरियम साठी तुम्हाला न्यूट्रॉन नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. न्यूट्रॉन नंबर बघा काय आहे a मायनस झे. a ची व्हॅल्यू किती, मास नंबर 231, झेड किती 90. 231 मधनं 90 मायनस करा किती येतं बघा बरं, 11 मायनस हे 10 म्हणजे किती 1 बरोबर. त्यानंतर 13 मायनस हे 9 म्हणजे किती 4 आणि 2 मधनं 1 गेला म्हणजे किती 141. म्हणजे न्यूट्रॉनचा नंबर या ठिकाणी किती मिळाला आपल्याला 141 मिळाला. ठीक आहे. न्यूट्रॉन नंबर इकडे 143, न्यूट्रॉन नंबर इकडे 141, डिफरंट असं हे चालेल आपल्याला n-p करायचं बरोबर. आता p ची संख्या बघा बरं, p प्लस इक्वल याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे p प्रोटॉन 90 बरोबर. देन आता n-p कॅल्क्युलेट करायचं आपल्याला बघा, n-p कॅल्क्युलेट करायचं. n0 म्हणजे न्यूट्रॉन नंबर, p प्लस इक्वल टू काय येतो आन्सर, n0 किती आला आपलं 141 मायनस p प्लस किती आलं 90 बघा 141 मायनस किती 90 म्हणजे 1 मायनस 0 किती होईल 1 आणि हे 40 मायनस 9 म्हणजे किती 5 बरोबर म्हणजे किती 51. बघा सेम आन्सर आला की नाही आपला n0 p प्लस या साईडला सुद्धा 51 आणि या साईडला सुद्धा आन्सर जे आलेलं आहे आपलं किती 51. म्हणजे दोघांची व्हॅल्यू n-p ची व्हॅल्यू किती आली सेम. देअरफॉर दिस स्पेसिस आर कॉल्ड, यांना तुम्ही म्हणणार आयसोडायफर. म्हणजे मोस्ट ऑफ द आपण जर बुक पाहिलं तर त्याच्यामध्ये हे आयसोडायफर दिलेले नाहीत, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामला नीटला जेईला मात्र नेहमी विचारलेलं. ठीक आहे राईट. दिस इज कॉल्ड एज द आयसोडायफर. आता त्यानंतर शेवटची टर्म आहे बघा 13 नंबरचा पॉइंट आपला आयसोस्टर. बघा आयसोस्टर हे यस आहे आयसोस्टर. आयसोस्टर कशाला म्हणतात, द स्पेसिस हॅव्हिंग सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सिंपल डेफिनेशन आहे सेम काय असेल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन
सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विच इज कॉल्ड, त्यांना आपण इलेक्ट्रॉन असा सिंबल लिहिण्याऐवजी आपण शब्द किंवा वर्ड लिहू इलेक्ट्रॉन. बघा बरं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन. शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन सेम असतील तर त्यांना तुम्ही काय म्हणणार, आयसोस्टर म्हणणार. फॉर एक्झाम्पल, लगेच आपण एक्झाम्पल डिस्कस करूया. बघा फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं ऑक्सिजन -2 आणि दुसरा घेतला आपण फ्लोरीन -1, हा घेऊ शकतो आपण. आता ऑक्सिजन -2 बघा बरं, याचा ॲटॉमिक नंबर किती येईल, ऑक्सिजनचा 1 आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि प्लस हे 2 इलेक्ट्रॉन ॲडिशन आहेत, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत आपण कॅल्क्युलेट करू वाटलं त्या ठिकाणी देऊ आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या किती येईल आपल्याकडं, 3. सेम या साईडला जर आपण कॅल्क्युलेट केले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू 9, त्याचा ॲटॉमिक नंबर आणि एक एक्स्ट्रा चार्ज आहे म्हणजे किती येणार, 3 येणार. मात्र काय म्हटलं त्यांनी, सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता ह्या 3 इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं. काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तर काय येईल 2 आणि .8 2,8 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा बरं 2,8. बघा दोघांच्याही व्हॅलन्स सेलमध्ये, याची व्हॅलन्स सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आणि याच्याही व्हॅलन्स सेलमध्ये किती, 1 इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स सेल म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे सेम इलेक्ट्रॉन जर स्पेसिसच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर असतील तर त्यावेळेस आपण त्या स्पेसिसला काय म्हणणार, आयसोस्टर म्हणणार. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ग्रुप नंबर घेतले, प्रत्येक ग्रुप नंबर घेतले पिरियोडिक टेबलमध्ये, तर सपोज फर्स्ट ग्रुप तुम्ही घेतला तर फर्स्ट ग्रुपच्या प्रत्येक एलिमेंटच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो बरं, की फर्स्ट ग्रुप मधले सर्व एलिमेंटला तुम्ही काय म्हणणार, आयसोस्टर म्हणणार. काय म्हणणार, आयसोस्टर. लक्षात आलं का तुम्हाला, सेम ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट जे आहे, सिमिलर ग्रुप मधले जे एलिमेंट प्रेझेंट आहे त्यांना काय म्हणायचं तुम्हाला, आयसोस्टर. दिस इज द बेसिक टर्म्स आर युज्ड इन केमिस्ट्री. ह्या बेसिक टर्म जे आपण पाहिला ह्या केमिस्ट्रीमध्ये काय केल्या जातात, यूज केले जातात. मग कोणकोणत्या बेसिक टर्म्स आपण ह्या केमिस्ट्रीमध्ये डिस्कस केल्या, तर पहिला आपण ॲटम्स पाहिला, नंतर आपण मॉलिक्युल्स पाहिले, नंतर आपण कंपाऊंड्स पाहिले, नंतर आपण ॲटॉमिक नंबर पाहिले, नंतर आपण ॲटॉमिक मास नंबर पाहिला, नंतर आपण न्यूट्रॉन नंबर पाहिला, नंतर आपण आयसोटोप्स पाहिलं, नंतर आपण आयसोबार्स पाहिलं, नंतर आपण आयसोटोन्स पाहिलं, बरोबर का. नंतर आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस पाहिल्या, त्याच्यानंतर आपण आयसो डायफर पाहिलं, बरोबर, आयसो डायफर स्पेसिस पाहिल्या, आणि त्यानंतर आपण पाहिला आयसोस्टर स्पेसिस पाहिला. तर अशा बेसिक टर्म्स आपण केमिस्ट्रीमध्ये यूज करतो. आता नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे आपला, व्हिडिओ नंबर 3 नंबरचा जो व्हिडिओ असणार आहे, दॅट इज रिलेटेड टू atomic weight, that is related to mole, that is mole concept, that is related to volume of mole, that is related to number of molecules of mole. ह्या सर्व जे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन फिजिकल केमिस्ट्री साठी आपण यूज करतो, ते सर्व फिजिकल केमिस्ट्रीचे मॅथमॅटिकल बेसिक टर्म्स किंवा बेसिक जे काही क्रायटेरिया आहे फिजिकल केमिस्ट्रीसाठी आपण तो यूज करतो, त्या सर्व टर्म्स आपल्याला व्हिडिओ नंबर बेसिकच्या 3rd मध्ये पाहिजे. ठीक आहे, आज आपण थांबतोय. थँक्यू.